पूर्ण कॅमेराज आहे. त्याच्या कॅमेरामध्ये तुम्हाला हेड काउंट दिसते आणि प्रत्येक माणसाला आम्ही वेगळं त्याचा युनिक आयडी देतो. तर हे हेड काउंट आणि माणसाला आयडी दिल्यानंतर तो डबल काउंटिंग होणार नाही. आता समजा इथं तुम्हाला नामदेव पायरीमध्ये तो माणूस दिसतो, परत पश्चिम दारला दिसतो, परत एक्झिट चौपाळ्याला दिसतो, पण ते डबल किंवा ट्रिपल काउंट होत नाही. त्यासाठीच आम्ही इथं बघू शकतो तुम्हाला हे पूर्ण हेड काउंट युनिक आयडी थ्रू आम्हाला प्रॉपर काउंट भेटते. तसेच सीआय ड्रोनचंही तसंच काम करते की पूर्ण स्कॅन केल्यानंतर परिसर आमच्याकडे 12 ड्रोन आता आहे. टोटल 12 ड्रोन आम्ही 6 ठिकाणी 65 एकर वाळवंट, नंतर तुमचं मंदिर परिसर आणि मंदिरचं बाहेर पडणारे आणि पार्किंग, हे असं आम्ही 5ही एरिया आम्ही कव्हर करत असणार. आणि एकाच टाइम मध्ये किती गर्दी आहे, किती इनफ्लो आहे, किती आउटफ्लो आहे, ते पूर्ण AI मार्फत सेम त्यालाही युनिक कोड देतात. त्यासाठी सेम आम्ही सांगू शकतो 95% ॲक्युरेट नंबर्स आम्हाला प्राप्त होईल. तसेच आता आज मान्य कलेक्टर साहेबांनी सांगितले की 30 ते 35 लाख लोक आता येऊ शकतात. आता दिंडी सोबत किती वारकरी आता वाखरीमध्ये येणार आहे, आज आम्हाला संध्याकाळीपर्यंत त्याचा हेड काउंट भेटून जाईल, जेणेकरून आम्हाला उद्यासाठी अंदाज भेटून जाईल की एवढं. मागच्या वर्षी आम्हाला 9 लाख समथिंग आम्हाला हेड काउंट भेटले होते, या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त दिसते आम्हाला. बट टेक्नॉलॉजी आणि हे एक तंत्रज्ञानमुळे आम्हाला पक्के एक आकडा भेटून जाईल संध्याकाळीपर्यंत. आम्ही यावर्षी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणजे ICCC इथे आम्ही मोठ्या पद्धतीने लावलेले आहेत. इथे सगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या यंत्रणाचा जे काही कम्युनिकेशन असतो त्या इथूनच होणार आहे. सगळ्या डिपार्टमेंटचं जे काही मॉनिटरिंग असतो, उदाहरण सांगायचं म्हणजे आरोग्याचे 108चं मॉनिटरिंग इथूनच होणार. या व्यतिरिक्त पोलीस डिपार्टमेंट मार्फत जे काही कॅमेराज लावलेली आहेत त्या कॅमेराचं मॉनिटरिंग आणि इथून सूचना सुद्धा इथूनच होणार. या व्यतिरिक्त आम्ही शहरामध्ये लावलेल्या सगळ्या CCTVच्या मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग सुद्धा इथूनच होणार. वाळवंट मध्ये असलेले पूर्ण मॉनिटरिंग इथूनच होणार. म्हणजे बेसिकली एक शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर पूर्ण पंढरपूरच्या ब्रेन असा आपण इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरला आपण लावू शकतो. याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत, त्या प्रमुख इथे उपस्थित असणार आहेत. त्या प्रमुखामार्फत आम्ही पूर्ण टीम्स लावलेले, पोलीस डिपार्टमेंटच्या मार्फत सुद्धा कर्मचारी दिलेली आहेत, या व्यतिरिक्त आमच्या डिपार्टमेंटचे सुद्धा कर्मचारी दिलेले आहेत. म्हणून कुठेही कोऑर्डिनेशनचा लाभ होता कामा नये. आता आपण बघितलं असेल तर जवळपास 30 ते 35 लाख लोक आता पंढरपूरला यायची शक्यता आहेत. इतकी लोक असताना नॉर्मली कम्युनिकेशन थोडा स्लो मध्ये जाते. ते कम्युनिकेशन बंद पडता कामा नये म्हणून हा ICCC आम्ही बनवलेली आहे. CCTV बसवलेले आहेत शहरामध्ये. 288 CCTV बसवलेली आहेत. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मार्फत आणि नगरपालिका मार्फत, या व्यतिरिक्त पोलीसच्या सुद्धा CCTV काही ठिकाणी आम्ही बसवलेली आहेत. वाळवंट मध्ये बघितलं तर इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत आम्ही CCTV बसवलेली आहेत. पण सगळे डिपार्टमेंटचा फीड आपण इथे पूर्णपणे बघू शकतो. हेड काउंट होतोय प्रत्येक व्यक्तीचा, तुझी सिस्टीम कशा? नॉर्मली आम्ही इतकी मोठा वारी करत असताना नेमकी किती लोक आलं हा अंदाज ठेवण्यासाठी आपण नॉर्मली आम्ही खूप अंदाज शब्दप्रमाणे आम्ही टेंटेटिव्ह ठरवतो. पण अधिकृत माहिती असावा किती लोक आमच्याकडे आला, किती वारकरी आमच्याकडे आला, प्रत्येक दिंडीच्या भागे किती वारकरी आला, हे करण्यासाठी आता पोलीस विभागामार्फत SP सरांनी 2 तंत्रज्ञान यावर्षी वापरणार आहेत. एक ड्रोन सर्वे मार्फत तंत्रज्ञान आहे. हे ड्रोन फिरवून प्रत्येक दिंडीच्या पाठीमागे किती लोक आहेत ते पूर्णपणे आम्हाला यावर्षी कळेल. या व्यतिरिक्त CCTVच्या फीड जो येत आहेत आमच्याकडे, याच्यामध्ये सुद्धा आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरून आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये किती लोक वारकरी आमच्याकडे आहे ते पूर्णपणे यावर्षी आम्ही ठरवणार आहे.